आजच्या दिवसातील ह्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना 2 सेकंदांमधील फाईट आणि लढत संघर्ष क्रिकेटचा या विश्वामध्ये आहोत. मॅच या ठिकाणी स्पर्धा पहिला दिवस भरला गेलाय. जय श्री राम चषक 2024 गौरापूर. संजय पाटील गौरापूर यांचं सिंहाचा वाटा स्पर्धा भरवण्यामध्ये मागच्या 28 ते 30 वर्ष दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा संजय पाटील यांच्या माध्यमातून जय श्री राम ग्रुप गौरापूर मंडळ भरवत असतात. आणि याही वर्षी या ठिकाणी मात्र भव्य क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळत आहे. गौरापूर म्हटल्यानंतर क्रिकेट कबड्डी क्रीडा नगरीवर क्रीडा क्षेत्रावर त्यांचं खूप प्रेम राहिलंय आणि चांगलं आयोजन आहे या वर्षी. तर स्टँड बघता आपण पब्लिक करिता 3 पब्लिक क्राऊड स्टँड आहेत. खेळाडू कक्ष सुद्धा अफलातून आहेत आणि सावली क्रिएशन एक ब्रँडेड यूट्यूब लाईव्ह स्पर्धा. माननीय रवींद्र पवार साहेब काळू पवार यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जाते. जय श्रीराम मंडळाकडनं सत्कार केला जाते. मायेची शाल पुष्प बुके देऊन या ठिकाणी स्वागत होते. या श्री जय श्रीराम चषक गौरापूर 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मैदानामध्ये चालू असलेल्या घमासान युद्ध ही मॅच खूप महत्वाची आहे, कारण यानंतर पाहता आपण लॉर्ड्स पडले जातील. जय हनुमान कोणसई आणि विनिंग टीम मधील कुठला संघ सेमीफायनलला परशुराम गुंज सोबत मात्र खेळेल आणि कुठला संघ या स्पर्धेची अंतिम मॅच खेळेल. तर बघूया गोलंदाज तयार. बघूया गोलंदाज तयार. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल आणि इथे खराब फिल्डिंग. इझी कॅच सोडलाय. बघा कॅचला किती महत्व आहे. बुधालू विरुद्ध कोणत्याही टीमनं जी फिल्डिंग केली तिला आठवावी लागेल. निंबोली टीमला किती टाईट फिल्डिंग होती कोणत्याही टीमची. एक सुद्धा मिस फील्ड त्यांच्याकडनं झाली नाहीये. मॅच बनवायची असेल तर सर्वांचं सांघिक गेम खूप गरजेचा. तो 100% एफर्ट लागतात. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कर या ठिकाणी पाहते आपण आणि इथे बघितलं आपण एक धाव कव्हर होतीये. सिंगल धावेनं मात्र अनिकेत आपलं खातं खोलतो. धावसंख्या 2 बॉल 2 धावा. ही मॅच बनाट आहे. जो जिंकेल तो मात्र या पुढच्या मॅचेसवर मात्र कशा पद्धतीने वर्चस्व गाठेल हेही आकर्षण राहील. टप टीम जय हनुमान कोणसई, टप टीम परशुराम गुंज आणि यामध्ये जिंकणारा संघ कुठला असेल. षटकातील पुढचा बॉल चांगला स्ट्रोक हवेमध्ये बॉल हार्ड कॅच आहे. वाट कॅच न होणारा झेल घेतलाय. काय डाय टाकली. टाळ्या वाजवा फिल्डर करिता. शंकरनं झेल घेतलाय आणि रोहित पाटीलची विकेट काढलेली आहे. हार्ड कॅच सक्सेसफुल. व्हॉट अ फिल्डिंग. बेस्ट कॅच इन दिस टुर्नामेंट फर्स्ट डे. वन डाऊन करिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय श्रीराम टीम कडनं मात्र येतो आहेत. मिस्टर आकाश. केव्हीपी लीगला आकाश यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु अनिकेत जोपर्यंत क्रीजवर उभा आहे तोपर्यंत धावा रोखणं थोडंसं कठीण होईल ओम साई निंबोली टीमला. आकाश या ठिकाणी अनिकेतच्या साथीला येत आहेत. बॉल झाले पहिल्या ओव्हरचे 3 बॉल. धावसंख्या 2 वर आहे. चांगला स्ट्रोक होता रोहित पाटील यांचा, परंतु कॅच जी नव्हती ती कॅच घेऊन दाखवली फिल्डरनं. एक तर चौकार केला असता, एक तर कॅच झाली असती. त्यामध्ये कॅच झाली. प्रदीप यांचा चौथा बॉल आणि इथे डॉट बॉल. आउट स्विंग खूप चांगलं व्हेरिएशन आहे. लेनचा बॉल आहे. घातकी ठरलं असतं बॅट टाकणं. थोडं स्वतःला आवरलं या ठिकाणी बॅटरनं. आणि 4 बॉल मध्ये धावसंख्या 2च आहे. रन रेट पूर्णपणे थांबलाय पहिल्या षटकातील 4 बॉल मध्ये. एखादा मोठा फटका येईल का या 2 बॉल मध्ये एवढा आशा मात्र गौरापूरकरांच्या. आणि चांगला स्ट्रोक या ठिकाणी येतोय. चेंडू टप्पा खातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चौकार नाहीये तर एकच धाव येते. मेहनत आहे या ठिकाणी फिल्डिंगची.
सिंगल धावेने धावसंख्या फळकावर येते 3. खरं तर स्ट्रोक खूप चांगला होता, क्षेत्ररक्षक बरोबर तैनात केलाय. कोणत्याही टीमचा एक प्रतिनिधी या आणि विजयी संघ म्हणजे 2 संघातील एक प्रतिनिधी निंबोली आणि गौरापूर लॉर्ड्स पाळले जात आहेत. त्यांच्या समोर ज्या ठिकाणी चिठ्ठ्या बनवा. आणि इथे मात्र बघितलं आपण तर व्हाईट बॉल, दिशा भरकटली. आव्हान तो धावसंख्या फळकावर मात्र आकडा येतोय 4 या धावसंख्येवर. इथून पुढे अटॅक करावं लागेल. आता संत बसून शांत बसून चालणार नाहीये. रनरेट खेचायचं 4 ओव्हरची मॅच आहे तर प्रदीप पवारवर सुद्धा अटॅक करावं लागेल. प्रदीपनं दबाव आणलाय आणि फाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे धाव मिळणार नाहीये. ओव्हर समाप्त होते. मोठा फटका आला नाही शेवटच्या बॉलला, डॉट बॉल आलाय आणि म्हणून धावसंख्या 4 वर सीमित. एक गडी बाद गौरावर पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना. जास्त वेळ घेऊ नका, लगेच बॉलवर बॉलिंग मार्कवर आणा. निंबोली टीम एक डीजेकडला संधी देतोय. पूल केलंय. षटकार, पहिल्याच बॉलला शानदार षटकार, मॅग्निफिसंट स्ट्रोक, 6 धावा. या एंडनं बऱ्याचशा कमी बॅटरनं चांगली बॅटिंग केली आहे. त्यापैकी आकाश चांगली बॅटिंग करायची. पुन्हा एकदा अटॅक केलाय. चेंडू सीमा रेषा पार. जय श्रीराम चौकार, तडाखा. जय श्रीराम टीम गौरापूरचा आकाशच्या बॅटमध्ये षटकार. दोन षटकार मागणा ठरला. 12 बॉल 2 बॉल मध्ये खर्च केले राहुलनं. धावसंख्या 16. 8 बॉल धावसंख्या 16. रन रेट कव्हर झालाय. धावसंख्या उच्चांकावर यायला सुरुवात झाली आहे. आकाशचं वादळ गोंगावतंय. लूज बॉल दिला तर तो मात्र सोडणार नाहीये आणि इथे पुढे 4 बॉलची स्वतः परीक्षा राहुल गोलंदाज निंबोलीची लागली आहे. गौरापूर बॅटर जय श्रीराम. आकाश तयार. या वेळेस मध्ये बॉल थांबेल का? सुसाट वेगाने बाउंड्रीच्या दिशेनं सीमा रेषा पार. चौकार. खतरनाक बॅटिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत. वाटतं बॅटिंग आहे. प्लेयर आहे. KVPL चा अनुभव आहे आणि मात्र 3 बिग शॉट.
आता मात्र या ठिकाणी धावा किती येतील, फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली, विकेट काढली. आकाश आपलं काम करून जातोय, टीमला साथ दिली. धावसंख्या पाहिली आपण 10 बॉल आणि 20 धावा, विकेट. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 17 धावा, लाजवाब इनिंग. आणि आता मात्र येतोय बॅटर निवास. धावसंख्या फळकावर आहे, 10 चेंडू 20 धावा. आणि मात्र निवास नाही तर मुकेश आलेले आहेत. स्कोरवर आपण हायलाइट राहा. लेफ्ट हँड बॅटर आहेत. अनिकेतचं टेन्शन रिलीज झालं. या 20 धावा खूप मोलाच्या ठरल्या 10 बॉल 20 मध्ये. आणि निंबोलीचं टेन्शन वाढतंय आणि ते रिलीज करण्यासाठी डॉट बॉलचं अस्त्र वापरतोय राहुल. डॉट बॉल, एक बॉल तर डॉट आला या 5 बॉल मध्ये. थोडीशी मनशांती होईल या डॉट बॉलनं गोलंदाजी राहुलची. 3 मोठे शॉट बसले, 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर हिम्मत दाखवतोय आपली. क्या बात आहे. पहिल्या 3 बॉलला 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर पुढच्या 3 बॉलला विकेट, 2 बॉल डॉट. बॅलन्स मॅच, फायटिंग फिटम फाट फाईट आहे, तोडीस तोड उत्तर आहे. आणि आता मात्र धावसंख्या 16 मिळाली या ओव्हरला. पहिल्या ओव्हरला 4, टोटल धावसंख्या 20 आहे. आणि हाणामारीच्या आता मात्र शेवटची 2 षटकं. जय श्रीराम होम ग्राउंड टीम बॅटिंग करते. या ठिकाणी बॉलिंग अटॅक आहे ओमसाई निंबोली टीमचा. पात्रा एकत्र जय श्रीराम चषकचा थरार. ओव्हरला पॉवर प्ले मध्ये हुकूमत गाजवली. प्रदीप पवार या बॉलरने 4 धावांचा रन रेट दिला. परंतु दुसऱ्या ओव्हरला राहुलवर 16 धावांचा रन रेट खेचला. निर्णय घेतला होता राहुलला दुसऱ्या ओव्हरला वापरावं, ओढ निघून जाईल, दबावाखाली टीम आहे, रोहित बाद झालेत. परंतु निर्णय थोडासा मात्र गाफील राहिला. पहिले 3 बॉल लूज टाकले, स्लोअर वनचा वापर केला आणि 16 धावा खेचल्या गेल्या 3 बॉल मध्ये. आणि आता तिसरं षटक स्वतः येत आहेत सागर. बॉलिंग मार्कवर फर्स्ट बॉल. हा ही बॉल फेकून दिलाय. बॅट खाली बॉल टाकलाय, चुकी केली आहे. बॅटरनं फक्त दिशा दिली, आपली ताकद बनगडाई दाखवली. षटकार षटकार षटकार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आहे सागर, ज्याच्यावर ठोकलाय षटकार. धावसंख्या फळकावर आहे ती 26. 13 बॉल 26 धावा. रन रेट कव्हर झाला या षटकारानं. जे 2 बॉल डॉट केले होते राहुलनं, खास करून शेवटचे, ते मात्र धावसंख्या कव्हर झाली आहे. बघा मॅच खेचतोय निंबोली, परंतु पुन्हा उभा टाकतो तेवढ्यात ताकदीनं जयश्रीराम गौरापूर षटकार ठोकून. ऑन साइडला बॉल तटवला गेलाय. बॉल अजून हातात नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तोपर्यंत एकदा पूर्ण. सिंगल धावेने धावता धावफलक मात्र वाढून पोहोचतोय. आकडा येतोय धावसंख्येचा 27 या आकड्यावर धावसंख्या आता मात्र पोहोचलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही पाहतात या ओव्हरचे बॉल बाकी राहत आहेत ते 4. सामना भन्नाट आहे. सामन्याची चुरस मात्र वाढतच जाणार आहे, कारण एका बाजूला डॉट येतात तर एका बाजूला शॉट सुद्धा बसतात. आत्ता सागर पाटीलची सत्व परीक्षा. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी मुकेश आलेले आहेत. जो बॉलिंग अटॅक आहे तो बदलवला जाईल की त्याच ताकदीने बॉलिंग केली जाईल. आणि यावेळेस मात्र फलंदाज शफल झालाय. क्लीन बॉलची विकेट. मुकेशला अपयश आहे तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा एवढा काही खेळ केला नाही, या मॅच मध्ये सुद्धा नाही. बॅकफुट थोडं बॅकफुटला जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय सर्वांचा चाहता खेळाडू, शरीर संपत्तीने धष्टपुष्ट असलेला
निवास. होते ती बॅटिंग आठवतीये बघा. ठोकून जाणार आणि इथे मात्र क्लीन बोर्ड घेणार. निवास आला तसा परत गेला. मजबूत यष्टी या मॅच मध्ये काही कामाची आली नाही. 0 आउट. बॅक टू डग आउट. सागर पाटीलला माहिती आहे, सागर भोईला माहिती आहे की या ठिकाणी निवासच्या बॅटला जर एखादा बॉल लागला असता तर दहशत माजवली असती. कारण तो बॅटर असा ज्याला पहिला षटकार बसल्यानंतर मात्र तो थांबत नसतो. पहिल्याच बॉलला विकेट काढून मात्र या ठिकाणी रन रेट थांबवला. आता मात्र करण येत आहेत. अनिकेत जोपर्यंत आहे तोपर्यंत 50 धावा यांना निश्चित मात्र 40, 45, 50 होतील. ऑन साईडला बॉल मात्र टवला गेलाय. एक धाव कव्हर केली गेली. स्ट्राईक बरोबर रोटेट केली गेली. हे करायला पाहिजे या मॅच मध्ये. जर पुढे स्कोर रन रेट चांगला आणायचा तर या करणला अनिकेतला बॅट जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणावं लागेल. आणि आता मात्र धावसंख्या 28 धावसंख्येवर पोहोचते. 7 बॉल बाकी राहत आहेत. या षटकातील अंतिम बॉल बाकी राहतोय. लाजवाब बॉलिंग केली. पहिल्या बॉलला षटकार खाऊन सुद्धा पुढच्या बॉलवर सिंगल आणि विकेट 2 घेतल्या. 2च धावा दिल्या 4 बॉलमध्ये. तर टोटल 5 बॉलमध्ये दिल्या 7 धावा. 8 धावा. आहा क्या बात आहे. षटकार बघा. स्ट्राईक द्यावी लागेल जास्तीत जास्त. षटकार जातोय आणि रन रेट कव्हर होतोय. दबाव हटला. धावसंख्या 34. मजा येईल. धावसंख्या 38 झाली आहे. रन रेट फायटिंग टोटल आला. 5 बॉल बाकी आहेत. बॅटिंग करताना लेफ्टी बॅटिंग करतात. बॉलिंग करताना रायटी. एक वेगळा खेळाडू आहे समीर. पुलचा प्रयत्न होतो इथे. चेंडू मात्र येतो स्क्वेअर लेग डीपला. 1 धाव कव्हर झाली. 5 धावा पहिल्या 2 बॉलला कव्हर आल्या. 39. 39 धावा. माजी सरपंच जांभळेचा पाडा यांनी मात्र बघा किती तळमळत आहे. ते आहे तसे झालेत. एक षटकार तर मारलाय. दुसरा मारला. अजून एक तर 100 रुपये अनिकेत जायकरांना बक्षीस लावलंय. धावसंख्या फळकावर मात्र स्थिमित आहे 39 वरच. किती प्रेम आहे बघा प्लेअरवर अनिकेत जायकरवर. माजी सरपंच जांभळ्याचा पाडा. 3 बॉल बाकी राहत आहेत. गोलंदाज तयार. वाट शॉट यार. काय फटका आहे.
क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु स्ट्रोक खूप चांगला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक तो बॉलर खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय आणि बॅटर त्यापेक्षाही चांगले शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. करणला संधी दिली आहे, धावसंख्या फळकावर 40 झाली. आता या 2 बॉलला ज्या धावा येतील त्याच धावा अटीतटीला आठवतील. शॉट चांगलाय करण मात्र या ठिकाणी, परंतु बॉल तेवढ्या गतीने आला नाही आणि ते विकेट. चांगली बॉलिंग, टाळ्या झाल्या पाहिजे बॉलर करिता. सुपर बॉलिंग यार, काय बॉलिंग केली आहे. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, पुन्हा सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. चौकार खाल्ल्यानंतर इतर 5 बॉलमध्ये 2च धावा दिल्या. इथे रन रेट थांबला. शेवटच्या वरच्या 5 बॉलमध्ये 2च धावा. समीरनं रन रेट थांबवला आणि धावसंख्या फळकावर आतापर्यंत आहे 40 धावा आणि 41 धावांची गरज. मॅच 50 झाल्या असत्या, परंतु समीरनं 5 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग केली. जय श्रीराम होमग्राऊंड टीम हे नक्की फाईट देतील, परंतु तेवढ्याच गतीनं धावसंख्या खेचण्याचा प्रयत्न पहिल्या 2 ओव्हरला कशा पद्धतीनं होईल यावर समीकरणं जास्त असतील. या मॅचची कशा रोखल्या जातील पात्र एकत्र. जय श्रीराम चषक 2024 तरार आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो संघ परशुराम गुण सोबत आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना खेळ, सेमीफायनल मॅच खेळ. कारण गटाच्या मॅच पर्यंत ऑलरेडी जय हनुमान कोणचे संघ बाय मिळून गेलाय आणि म्हणून ती ही मॅच पाहतायत, कारण त्यांना माहित आहे की या टीम मधून जो संघ जिंकेल तो परशुराम गुण सोबत सेमीफायनल खेळणार आहे आणि त्यामध्ये जो जिंकेल तो जय हनुमान कोणसेच्या विपक्षामध्ये गटातील मॅच खेळेल. प्रेमात कधी खेळ करू नका, प्रेमात कधी खेळ करू नका आणि खेळात कधी प्रेम बाळगू नका. समोरचा मित्र जरी असला तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि प्रेमात मात्र तुम्ही खेळ केला तर मात्र आयुष्य तुम्हाला वर सोसावं लागेल. चला बॅटर बी फास्ट. चला बसू नका, बॅटर पाठवा. विजय भटाला पाठवा स्ट्राईकला. विजय भटाला रेस्ट घेत आहेत. लोडिंग प्लेयर आहेत. जसे निवास तसे विजय भटाला. हळूहळू जय सुद्धा त्याच मार्गावर आहेत. विजय भटाला बाटल्यावरच बसलेले आहेत आणि पूर्ण टीम या ठिकाणी निंबोलीच्या आपण या ठिकाणी पाहू शकतायत. त्यांना थोडंसं मनावर चेहऱ्यावर हायचंय, कारण रन रेट हा 41च झालाय आणि 41 करायचा आहे. 10 धावांचा रन रेट घ्यायचा आहे. परंतु गौरापूरकडे सुद्धा तेवढ्या ताकदीची बॉलिंग आहे. होम ग्राउंडची टीम आहे. 2 ते 3 विकेटचं टार्गेट त्यांनी ठेवलं असेल. 12 बॉल मध्ये पहिल्या ओव्हरला 3 ते 4 बॉल, किमान 3 बॉल डॉट एक काढण्याचा चंग त्यांचाही असेल. प्रति ओव्हरला 3 बॉल डॉट काढल्यानंतर दबाव आपोआप येतो. विकेट पडवा ना पडवा क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचं रहस्य आहे. पहिल्या 2 ओव्हरला तुम्ही 3-3 बॉल जर डॉट काढले तर दबाव आपोआप येतो. हे क्रिकेटचं रहस्य आहे. गोलंदाज तयार आणि पहिल्या 2 ओव्हरला 2-2 शॉट खेळले तर रन रेट आपोआप होतो जलद गतीनं. हेही क्रिकेटचं रहस्य आहे. बघूया मनोज स्ट्राईक एंडला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे समीर. गोलंदाज तयार मिस्टर जय भानुशाली. पडल स्वीप, चेंडू आता सीमा पार. टायमिंग, टेम्परामेंट बेमिसाल, क्रॅकिंग स्ट्रोक षटकार.
बघूया गोलंदाज तयार. ओ माय गॉड, संधी गमावली गेली. फुलटॉस बॉल होता. स्वतःवरच नाराज, डोक्यावर हात देताना मनोज त्यांना माहित होतं या बॉलला इझी चौकार किंवा षटकार मिळाला असता आणि गोलंदाजाने सुद्धा रिस्क घेतली होती. आली तर विकेट, गेला तर षटकार. 2 बॉल 6 धावा. 10 धावांचा रन रेट घ्यायचा आहे. 2 बॉल निघून गेले. तिसरा बॉल. काय बॉलिंग आहे. 2 बॉल डॉट काढलेत. प्रति ओव्हरला 3 बॉल डॉट काढायचे. 2 बॉल डॉट झालेले आहेत. फास्ट पोस्टला अजून टाइम आहे. पहिलं षटक आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. कारण पेशंट कसा असतो, पहिल्यांदा तो निघणार खानली विभागातून, मग तो कुडूसला ना आंबाडी ओलांडे परत तो आहे का बघतात. त्याच्यानंतर तो वंजरपेटला गेल्यानंतर पुन्हा त्याचा कान लावून त्याची नस किती कशा पद्धतीने बघतात. मग श्रीराजच्या गेटवर गेल्यावर बघता आहे आहे आहे, मग नंतर त्याला व्हेंटिलेटर लावतात. तसं ओव्हरचं असतं. पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर, तिसरी ओव्हर आणि मग शेवटच्या ओव्हरला फासल्या फास्ट होतात. आमच्या सौम्येत 12वे खेळाडू तनिष आहेत निंबोलीचे. प्रत्येक मॅचला 12वा खेळाडू म्हणून ते कडक साईडमध्ये आहेत. ड्रेसिंग त्यांची फार कडक आहे. नवीन टी शर्ट, नवीन ट्रॅक, नवीन शूज एडिडासचे, पुमाचे आहेत. ओ माय गॉड, टाळ्या झाल्या पाहिजेत. आउट वर डॉट उभंच करून ठेवलं. 4 बॉल. षटकार काही कामाचा आला नाही. षटकाराचा काहीच फायदा नाही मनोजनं केलेला. पहिल्या बॉलला षटकारनं 4 बॉल हुकणं म्हणजे या ठिकाणी बघितलं आपण तर बॉलरची किती ताकद आहे. म्हणालो ना विजय भट्टाला निवास, त्यानंतर मात्र नाव कुणाचं येईल तर जयचं. इतिहास असण्यामध्ये करून यांचा इतिहास तर ऑलरेडी झालेलाच आहे, परंतु क्रिकेटचा इतिहास बघा खतरनाक आहे. मी म्हणालो होतो विजय भट्टाला ओपनिंगला पाठवला नाही, दम दिला, त्याला दम खायला लावलाय. आणि इथे मात्र एकदा जरूर मिळेल क्षेत्ररक्षक, तेवढ्या ताकदीनं मात्र क्षेत्ररक्षण केलंय. 7च धावा. टाळ्या झाल्या पाहिजे जय भानुशालीसाठी. व्हॉट अ बॉलिंग आहे. सुपर टॅलेंटेड गोलंदाज, आदर्श आहे गोलंदाजासाठी. पहिल्या बॉलला षटकार केला, पुढच्या 5 बॉल मध्ये 4 बॉल हुकवले, 1च धाव दिली. व्हॉट अ बॉलिंग या डीजे. ओम साई निंबोईला जय भानुशालीनं मॅच बनवली आहे 4 बॉल डॉट करून. बॉल 18, धावा 34. धावांचा डोंगर मोठा आहे कारण बॉल कमी, धावा डबलच्या जवळ जवळ आहेत. 18 बॉल आणि 34 धावा. 18 पैकी 2 ते 3 बॉल नक्की डॉट करण्याचा प्रयत्न करेल गौरापूर टीम, कारण होम ग्राउंड आहेत, तेव्हा आव्हान खूप मोठं आहे 34 धावांचा अजूनही. त्या ठिकाणी सॉफ्ट हँडचा वापर केला. ऑन साईडला 1च धाव मिळेल की दुसरी घेतली यावर मात्र गणित आहे, परंतु 1च धाव येते. रोहित पाटीलनं मुद्दाम बॉल मिसफील्ड केला की झाला, कारण विकेट हवी आहे रोहित पाटीलला. त्याचं टार्गेट डोक्यामध्ये असतं रोहित पाटीलच्या. 2 ते 3 विकेट पहिल्या 2 ओव्हरला आल्या तर थोडंसं प्रेशर तिसऱ्या षटकामध्ये येत असतं. हे टेनिस क्रिकेटचं मात्र रहस्य आहे. विकेट राखल्या परंतु 4 बॉल डॉटनं प्रेशर आला जरूर. 7 बॉल धावा 8. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आकाश आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळख केव्हीपीएल लीगला गोलंदाजने केली निर्माण. बॅटिंगला आहेत ते समीर, 2 मोठे मारण्याची हिंमत असलेला बॅटर आहे. लेफ्ट हँड बॅटिंग करतात, राईट हँड बॉलिंग करतात समीर. यावेळेस मात्र काय खेळेल. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, चांगला बॉल मात्र हाताळा गेला. एक सिंगल धाव कव्हर केली आहे. सिंगल धावेने धावता धावपळत मात्र जाऊन पोहतोय 9 या धावसंख्येवर. प्रेक्षक मात्र या ठिकाणी सगळी मॅच पाहतात युट्यूब लाईव्हवर सुद्धा. क्रिकेट हा खेळ आहे आकर्षतेचा. क्रिकेट हा खेळ एकात्मतेचा. सर्व धर्मातील खेळाडू एकत्र येतात. जात धर्म पंथ न मानणारा खेळ, सगळे प्रत्येक खेळ मानतच नाहीये, परंतु क्रिकेटला जास्त क्रेज काय तर सर्वाधिक जगात देशात हा खेळ मात्र पोहोचतोय आणि आवड बनतोय. आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, कोणी म्हणतं आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे.
आपली गाडी घेऊन स्वतःचा पेट्रोल खर्च करून प्रेक्षक वर्ग का पोहोचतो या क्रिकेटच्या आवडीनं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर येते पुढील बॉल. ऑन साइडला बॉल खेळला गेला. या बॉलवर एक धाव जरूर मिळते. दुसरी धाव मिळेल का तर नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या फळकावर मात्र वाढली आणि स्कोर कार्डवर 9 बॉल 10 धावा. स्कोर थांबवलाय. जय भानुशालीनं डॉट बॉल 4 टाकले होते 6 बॉलमध्ये आणि या षटकात तो दबाव दिसला 3 बॉलला. फक्त एक धाव आली आहे. आपोआप प्रेशर हे निर्माण होतं. वचक दाखवा वजन निर्माण होईल असं एक वाक्य आहे. ती वचक दाखवली जयनं, वजन निर्माण केलं आकाशनं. बॅटिंग करून दाखवेल का समीर, टीमला गरज आहे. फसवा बॉल आणि कॅच सुद्धा फसली. बॅटरला मला वाटतं का धावा पाहिजेत का नको कळत नाहीये. क्रिकेटचा बेसिक रूल आहे. कॅच होईल न होईल ही जबाबदारी असेल फिल्डरची. बॅटरची जबाबदारी तुम्ही धावा घेत राहिल्या पाहिजेत. इथे 2 धावा झाल्या, आता इथे एकच आली. गोरसाई टीमला तुम्ही जरूर बघा. फक्त पवन केनेची, सूरज केनेची, भावेश पवारची बॅटिंग बघू नका. त्यांच्या क्रिकेटच्या बेसिक तुम्ही बघा. कसे धावतात. जोपर्यंत कॅच घेत नाही तोपर्यंत धावत राहतात. धावसंख्या 11च आहे. मॅच ही 4 ओव्हरची आहे, कसोटीची नाहीये. 4च षटक आहेत. स्वीप शॉट, एक धाव जरूर मिळेल. मुकेश पोहोचतो या ठिकाणी. थ्रो केलाय बॉल, रिस्की धाव आता मात्र घेणं चांगलं पडलंय. असं झालं पाहिजे. पहिली धाव पाच घ्या, दुसरी आपोआप मिळेल. धावसंख्या 13 झाली आहे. 11 बॉल 13 धावा. रन रेट मोठा नाहीये. फायटिंग टोटल मॅच अजूनही आहे. दबाव कायमच आहे. 5 बॉल मध्ये एक सुद्धा चौकार नाही किंवा एक षटकार नाहीये. फक्त आलं त्या सिंगल आणि आता कुठे 5व्या बॉलला या 2 धावा डबल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि हा बॉल वाईड. एक्स्ट्रा धाव आली आता मात्र. 11 बॉल नंतर पहिला वाईड बॉल आहे. धावसंख्या 14. रन रेट थोडा कमीच आहे, परंतु फायटिंग मध्ये यायला एक मोठा षटकार आला तर टोटल कव्हर होईल रन रेटची. जो 10 धावांचा हवा आहे पहिल्या 3 ओव्हरला. काढली विकेट. जो फलंदाज 2-2 धावा घेणारा आहे त्या फलंदाजाला बाद केलं गेलंय. रन रेट कव्हर झाला नाही. पहिल्या ओव्हरला 4 बॉल हुकवलं होतं. असं वाटलं या ओव्हरला षटकार एक चौकार बसून ते 4 बॉलचा रन रेट कव्हर होईल, पण तसं घडलं नाही. तर घडलं काय तर सिंगल धावा गेल्या आणि शेवटच्या बॉलला कॅच आउट. 12 बॉल, धावा 14 आणि 1 विकेट. 7 धावा फक्त 2 ओव्हरला आल्या आणि शेवटच्या 3 षटक, शेवटचं 2 षटक, 12 बॉल 27 धावा राहिल्या. 14 झाल्या 12 बॉलला आणि पुढच्या 12 बॉलला मात्र डबल 27 धावा राहिल्या. मजा येईल. पहिलं कॅच झाला तो षटकार गेला असता तर 21 राहिले असत्या. तनिषचं टेन्शन कमी झालं असतं 12व्या खेळाडूचं, परंतु ती कॅच झाली आणि तनिषचं टेन्शन वाढलं. 13.50चा रन रेट आला. जो रन रेट 10.50 झाला असतो 13.50चा झाला. आणि आता मात्र बघतायत खरं तर खेळाडूला टेन्शन असतं, खेळाडू कक्षात असतं, ग्राउंडच्या आत असतं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये 12व्या खेळाडूला असतं. आपली टीम जिंकली पाहिजे, आपला संघ पुढे गेला पाहिजे, आपल्या संघानं पुढे काहीतरी पुढेतरी मात्र शेवटच्या ओव्हरला धावसंख्या कमी राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून मात्र प्रत्येक गोलंदाज प्रत्येक बॅटर संघर्ष करतो. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतं. बॉलरचं नाव आहे गणेश. पहिला बॉल. उपसरपंच, माजी उपसरपंच यांनी चिंबोरी लावलेली आहेत. जर मॅच काढली गौरापूरने तर इथे जातोय मात्र षटकार अनिकेतसाठी. ओके, षटकार.
ओ बिग 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 विकेट, विकेट. नो बॉल कसा काय? कशासाठी? अरे देवा, इट्स ओके. रिव्ह्यू थर्ड अंपायर. शंका दूर झाली आणि ती मात्र विकेट. षटकार तर बसलाय म्हणजे बॅलन्स मॅच झालेली आहे. विकेट तर गेली म्हणजे थोडस दर्पण. बघा विजय बटाला, ज्याचे वाट त्याचे फॅन फॉलोअर पाहत होते, निवास पाहत होता, आणि ते विजय बटाला येत आहेत. कारण बूम बूम माठ्या, रायगड टेनिसचा बॅटर अलिबागचा बूम बूम माठ्या, त्या पद्धतीनं ध्येय यष्टी विजय बटाला. विजय बटाला यांच्यासाठी 2 षटकाला 100 रुपये. माजी सरपंच गणपत जाधव. विजय बटाला बाद, चिमुरडी गुल. सरपंच साहेब घेऊन जा चिमुरे आपल्या. विजय बटाला बॅक टू टॅक आउट. चिमुऱ्या लावल्या होत्या 2. एक जगातलं महाराष्ट्रातलं आगळं वेगळं बक्षीस. गणपत शेठ माजी सरपंच जांभळापाडा. थँक्यू. डीजे बजाव गाडा. आता राहुल येत आहेत. मॅच संकटात आली. समीरची विकेट खूप अजूनही करायच्या आहेत. 21 धावा. चांगला स्ट्रोक आहे, फटका चांगला आहे. कव्हर झोन मध्ये बॉल येतोय. बघा प्रेशर बॅटरची भूमिका हीच असली पाहिजे की आपण गेले एक धाव कव्हर केली पाहिजे. नॉन स्ट्राईकच्या एंडला बॅटरला संधी दिली पाहिजे. कुठलाही बॉल न खाता या ठिकाणी ते आले, एक शॉट खेळला. एक जमाना होता राहुलची बॅटिंग काय बॅट टळपायची, परंतु लॉकडाऊन नंतर बरेचसे बॅटर थंड झाले आणि नवीन बॅटर मात्र उदयास आले. त्यांनी सुद्धा 2 वर्षामध्ये ओपनिंग बॅटिंग करतील. आणि ते मात्र बॉल डॉट आहे. निर्धाव चेंडू. 7 बॉल 20 म्हणजे येणाऱ्या बॉलला बाहेर फेकावत लागेल तरच मात्र प्रेशर थोडं कमी होईल. काय बॉलिंग केली आहे, सुपर बॉलिंग यार. गणेशची चांगली बॉलिंग. बघा संगलाल फुलरलेंचा बॉल. 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त काहीच नाही मिळणार. काय बॅकअप दिला होता रोहित पाटीलनं. एकच टाळ्या झाल्या पाहिजे बॉलरसाठी. बॉलरनं मॅच बनवली. ही मॅच जर गौरापूर टीमनं जिंकली तर करता धरता आणि सिंहाचा वाटा स्पर्धेचा उचलणारे गौरापूर गावातील या जय श्रीराम स्पर्धेचे आयोजक मान्य संजय पाडी यांच्याकडनं गौरापूरनं मॅच काढली तर 1000 रुपये लागलेले आहेत. गणेश जालेकरने मॅच बनवलेली आहे. कारण 5 बॉल मध्ये 2च धावा दिल्या 6 नंतर खाल्ल्यानंतर. जशी सुरुवात केली होती मॅच मध्ये सागरनं, त्या मला वाटतं समीरनं शेवटच्या ओव्हरला तेवढ्या ताकदीची बॉलिंग करून दाखवली गणेश जालेकरनं सुद्धा. गणेश जालेकर मुळे प्रेशर आलाय ओमसाई निंबोलीवर. आता 6 बॉल आणि 19 धावा. आणि सागर जाळेकर आणि ती सुद्धा विकेट. राहुल बाद.
सागर जाळेकर यांच्याकडनं गणेश जाळेकरनं जी बॉलिंग केली शेवटच्या 5 बॉलमध्ये चौथ्या ओव्हरच्या 2 धावा दिल्या, 2 विकेट काढल्या, त्याबद्दल 500 रुपये पारितोषिक सागर जाळेकर यांच्याकडनं गणेश करिता. गणेशनंच मॅच या ठिकाणी प्रेशर आणला आणि बॉलिंग रोहित पाटीलचा जे गेम प्लॅनिंग आहे ते मात्र या ठिकाणी सक्सेस झालंय. परंतु मॅच अजून बॅलन्स आहे. बॅलन्स या करिता कारण सागर भोईर मैदानात उभा आहे. काय बॉल आहे, तेच तर्रार चेंडू, लेन खूप चांगली, डॉट बॉल, एवढ्या धावा ठेवल्या आणि प्रेशर आपोआप मात्र या ठिकाणी गौरापूर संघाचं रिलीज झालंय. याचं नितांत उदाहरण रोहित पाटीलचा येणारा डॉट बॉल. 4 चेंडू 18 धावा. कठीण मॅच आहे. होमसाई निंबोलीसाठी संकट आहे. केव्हीपीएल ची मॅच आठवावी लागेल. 9 बॉल मध्ये ठोकायच्या होत्या किती 24. त्याच पद्धतीची मॅच आहे. तिथेही 9 बॉल मध्ये 24 टोबाय फुकायचे होते. रणजीतनं जिंकायचं होतं आणि इथे 4 मध्ये 18 काढायचे आहेत. बॉल डॉट आलाय. आता 3 मध्ये 18. तनिषने डोक्याला हात लावलाय. आणि षटकार बसतोय. आता मात्र तनिषच्या डोक्यावरचा हात कानावर येतोय म्हणजे मॅच भारी होईल. कमांड डीजे बजाव गाना. दुसराही बाहेर जातोय की काय? गेला तर मॅच ऑन. नाही, कॅच फसवलंय. स्लो बॉल टाकला यावेळेस आणि इथे मात्र विकेट. पण काय जबरदस्त बॅटिंग. सागर भोईरनं मात्र लेट पण बेस्ट षटकारचा प्रयत्न केलाय. असं लढून संघर्ष केला पाहिजे आणि तनिषनं आता मात्र कानावरचा कमर घेऊन नीट रस्त्याला लागलाय. एक षटकार किती महत्वाचा असतो. एक चौकार. 2 शॉट फक्त खेळायचे होते. मागच्या 12 बॉल मध्ये ते शॉट कोणीच खेळलं नाही. तनिष नाराज झालाय आणि आता मात्र 1 बॉल 12 धावा. वन साइड मॅच घेतली गेली आणि मॅच मात्र जय श्रीरामनं 12 धावा राखून मात्र जिंकली आहे. टॉस साठी यायचे जय श्रीराम टीम कॅप्टन आणि परशुराम गुंज कॅप्टन. टॉस करण्याकरिता मान्यवरांना आमंत्रित करूया. किती मिनिटात? 30 मिनिट ना. 5:15 6:15 होतील. 2 संपता ना. जय 3 ओव्हर करायला लागतील. 5:15 वाजलेत. 3 ओव्हरची मॅच होईल. परशुराम गुंज विपक्ष जय श्रीराम. जय बशेंबर.